आज तिघांच्या डब्यासाठी बनवलं होतं मस्त वांगं आणि बटाटा असा मिक्स. इतका छान झाला होता ना हा. आणि चपात्या केल्या होत्या, पण शरूचे पप्पा म्हणले मी वांगं बटाटा नेणार नाही, माझ्यासाठी वेगळी भाजी बनवतं. म्हणलं आता पहिलं शरूला सोडून या शाळेमध्ये, मग तुमच्यासाठी वेगळं काही तर बनवतं. तर ते म्हणले मला सुकटाची चटणी वगैरेच बनव. तर हे दोघं निघाले गाडीवरती आणि पिहू पण या गोंधळामध्ये लवकर उठली आज. तर हे गेल्यानंतर मग मी सुकटाची चटणी बनवायला घेतली. कांदा टोमॅटो मस्त असा चिरून घेतला आणि त्यांच्यापुरतीच बनवली, कारण आता ही भाजी आमच्यासाठी होती भरपूर अशी. मग शरूच्या पप्पांच्या डब्यासाठी सुकट बनवलं आणि नंतर कामं केली आणि खाली गेलो होतो आम्ही. तर खूप ऊन होतं म्हणून पिहूला टोपी घातली, कारण आम्ही चाललो होतो शरूला आणायला. तर शरूला आणलं, पिहूला शाळेत सोडलं आणि त्यानंतर शरूला प्यायचा होता ऊसाचा रस. तर इतकं गरम होत होतं ना, असं एकदम कडक ऊन पडलं होतं बाहेर आणि खूपच गरम होत होतं, म्हणून आम्ही ऊसाचा रस पिला तिथं. आणि येता येता शरूला खायचा वडापाव, तर ते पण घेतलं. आणि संध्याकाळी गेलो होतो पिहूला आणण्यासाठी. तर तिचा डान्स चालला होता शाळेमध्ये. तर आमची पिहू खूप छान डान्स करते म्हणून तिच्या सरांनी तिला समोर डान्स करायला लावला होता. आणि नंतर शाळा सुटली, मग येतानाच उद्याच्या डब्याची तयारी म्हणून काही भाजीला घेतलं. आणि घरी आल्यावर संध्याकाळच्या वेळेला माझं एक पार्सल आलं होतं. तर पार्सल काही असो, पण पिहूला पार्सल फोडायला ना खूप आवडतात, म्हणून जर वेळेस तीच फोडती पार्सल कोणतंही आलं की. तर याच्यामध्ये मी मागवलं होतं आळूची अशी डब्बा. तर म्हणलं हे 10-5 रुपयाचं रोजचं मागवायला, त्यापेक्षा म्हणलं एकदाचंच मागवावं. तर हे खूप छान मला भेटलं आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा. ओके, बाय.